नमस्ते मित्रांनो, स्वागत आहे माझ्या आजच्या ब्लॉगमध्ये। ही रानभाजी आहे, 2-3 पाण्याने धुवून घेतलेली आहे, आता स्वच्छ झालेली आहे एकदम। तर याला आपण आता कट करून घेऊया। सर्व गुण संपन्न असलेली ही रानभाजी आता मिळत आहे आमच्याकडे। यावर्षी थोडा लेट झालेला आहे, पाऊस नसल्यामुळे थोडं लेट झालेली आहे। तर आज मी याची रेसिपी बनवणार आहे, छोटी छोटी आहे आणि कवळी आहे एकदम। तर चला आपण पाहूया रेसिपी। तर दोन्ही बाजू आहे ना मी कट करून घेते, कवळी असल्यामुळे लवकर कट होते। मधोमध आहे चीर पाडून घेते अशा पद्धतीने, आणि अशा पद्धतीने सर्व मी करटुले आहे ते चिरून घेते। आम्ही करटुले म्हणतो, कटुले म्हणतो, तुम्ही काय म्हणता। अशा पद्धतीने आहे ना पूर्ण मी कट करून घेते। तर अशा पद्धतीने मी आहे ना चिरून घेतलेली आहे। अशा पद्धतीने आमच्याकडे आता सध्या 70 ते 80 रुपये पाव आहे ही भाजी। छान असते, शरीराला आरोग्याला खूप छान असते। तर चला आपण बनवूया, गॅसकडे वळूया। तर इथे मी पॅन ठेवला, पॅनमध्ये 1 चम्मच तेल घालून घेते, आणि बघू शकता 1 चम्मच तेल घातलेलं आहे। तर तेल गरम झालं आहे। सगळ्यात अगोदर आपल्याला करटुले भाजून घ्यायचे आहे, तेलामध्ये थोडे फ्राय करायचे आहे। तर थोडे वेगळ्या पद्धतीने ही भाजी बनवत आहे मी। तर छान भाजून घेते पॅनमध्ये। पॅन असला तर तुम्ही कढईमध्ये पण भाजू शकता, काही हरकत नाही। तर तुमच्याकडे मिळतात का ही करटुली? तर बघू शकता थोडा कलर चेंज झालेला आहे। आता गॅस बंद करते आणि काढून घेते, वेगळ्या भांड्यात वापरत आहे। 2 चम्मच तेल टाकून घेते। अशा पद्धतीने जर आपण भाजी बनवली तर खूपच चविष्ट लागते। तर आपल्याला तेल छान गरम करून घ्यायचं अगोदर। इथे आपलं तेल छान कडकडीत गरम झालेलं आहे। मोहरी घालून घेते। मोहरी घातल्यानंतर आपल्याला जिरे घालून घ्यायचं आहे। जिरे पण छान फुलू द्यायचे। त्याच्यानंतर आलं लसूण पेस्ट हे पण छान भाजून घेते। त्याच्यानंतर आपल्याला शेलाका ऑल इन वन मसाला वापरून घ्यायचा आहे। हा मसाला खूप छान असते, घरगुती पद्धतीमध्ये बनवलेला आहे। त्याच्यानंतर हळद आणि मीठ, मी एका ताईकडून मागवलेला आहे, कट्टा वैशाली ताईकडून मागवलेला आहे हा मसाला। तर नक्कीच तुम्ही पण मागवू शकता। त्याच्यानंतर आपल्याला शेंगदाण्याचा कूट घालून घ्यायचा आहे 1 वाटी। त्याच्यानंतर तिळाचा कूट 1 वाटी। इथे मी 2 टमाटर घेतले आहे छोट्या साईजचे, आणि ओलं खोबरं हे पण आपल्याला छान दळून आणायचं आहे, मिक्सरला धरायचं। तर मी इथे हा टमाटा आपण बारीक केलेला हा पण टाकून घेते याच्यामध्ये, ओलं खोबरं आणि टमाटर। आपल्याला झणझणीत भाजी बनवायची आहे। शेलाका ऑल इन मसाल्यामध्ये हा मसाला टाकल्यानंतर कोणताही मसाला टाकायची गरज नाही आहे। त्याच्यामध्ये सर्व आहे, घरगुती पद्धतीने बनवलेली आहे एकदम। आपला मसाला छान आहे, तो तेल सोडत आहे। याचा अर्थ असा असतो की मसाला आपला छान भाजला गेलेला आहे। नक्कीच तुम्ही शेलाका ऑल इन मसाला वापरू शकता, खूप छान असते। तर मी तर मागवलेला आहे, तुम्हाला जर पाहिजे असेल तर तुम्ही कमेंट्समध्ये मला विचारू शकता। तर बघू शकता किती छान तरी आली आहे बघा। आता मी करटुले टाकून घेते। मला याच्यामध्ये थोडा गरम पाण्याचाच वापर करायचा आहे, कारण की
आपल्याला रस्सा भाजी बनवायची आहे, त्याच्यासाठी मी गरम पाणी यूज करत आहे. गरम पाणी टाकल्यामुळे तरी छान बनते. आता छान मिक्स करून घेते. तर बघू शकता मित्रांनो, भाजी किती सुंदर झालेली आहे. थोडं झाकण ठेवून घेते मी, कारण की अंगावर उडणार नाही. तर कमी गॅसवरच आपल्याला ही भाजी शिजवून घ्यायची. बघूया आपण. सुंदर झाली आहे भाजी आणि तरी पण छान आलेली आहे. तर आपण ज्वारीची भाकर, चपाती, गरम भात कशासोबत पण खाऊ शकतो आणि खूप चविष्ट आणि आरोग्यासाठी खूप छान असते. सर्व औषधी गुण असतात याच्यामध्ये आणि सिजनेबलच मिळत असते ही भाजी. तर नक्कीच तुम्ही ट्राय करा अशा पद्धतीने मी सांगितल्याप्रमाणे. तर बघू शकता अप्रतिम. चला आपण आता प्लेटमध्ये काढून घेऊया झणझणीत कटुरली भाजी. ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली कमेंट्समध्ये सांगायला विसरू नका. तर बघा मित्रांनो, आज आपली अशा प्रकारची थाळी तयार झाली आहे. ज्वारीची भाकर, भात, कांदा, लोणचं आणि कटोरल्याची भाजी. कशी वाटली ही रेसिपी नक्कीच कमेंट्समध्ये सांगायला विसरू नका. परत भेटूत आपण दुसऱ्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सर्वांना धन्यवाद.